आज येवला तालुक्यातील नगरपालिका यांच्या विरोधामध्ये शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे तसेच काँग्रेस पक्षाचे समीर देशमुख तसेच राष्ट्रवादी पक्षाचे शिंदे तसेच भारतीय जनता पार्टीचे शिंदे व अनेक संघटनेचे पदाधिकारी आज विंचूर चौफुली येथे आंदोलनासाठी उपस्थित होते। आंदोलनाचा मार्ग फक्त एवढाच होता, गेल्या 20 वर्षापासून येवलेकरांना जे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे गाळे बांधलेले आहेत त्या गाळ्यांच्या बाबतीत अनेक काही गंभीर प्रश्न किशोर दराडे यांनी आज उपस्थित केला। या पहिलेही किशोर दराडे यांनी नगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार करून नगरपालिकेने त्यावरती दुर्लक्ष केलं, पण आज किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाने येवला विंचूर चौफुली येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले। आंदोलन करत असताना अतिशय ट्रॅफिक पूर्ण जाम झालेली होती। पोलीस प्रशासन त्या ठिकाणी उपस्थित होते, तहसीलदार त्या ठिकाणी उपस्थित होते, प्रांत अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। या सर्व काही गोष्टी घडत असताना अतिशय आक्रमकपणे किशोर दराडे यांनी आज विंचूर चौफुलीवरती आंदोलन केलं। SL9 मराठी न्यूज शरद लोकरे पाटील। वर्षापासून आम्हाला हक्काची जागा द्या, आम्हाला हक्काचा गाळा द्या। जे आमचे गाळेधारक रेतसरप्रमाणे नगरपालिकेला कर आकारत होते, परंतु त्यांचं स्वप्न आणि स्वप्न पाहता पाहता आमचे काही त्या गाळाचे गाळा मालक या ठिकाणी आज हयात येत नाही। त्यांना एकीकडे आम्ही श्रद्धांजली वाहायची, या आमच्या येवलेकरांना आपण त्या ठिकाणी न्याय दिलाच पाहिजे। त्या कॅबिनेटमध्ये आपण आहात, हक्काने येवलेकरांसाठी गेल्या 20 वर्षापासून जे प्रतीक्षेत थांबले त्यांना न्याय दिला पाहिजे। मला राजकारण नाही करायचं या ठिकाणी, पण हे लोक आज आम्ही येवल्यात राहतो, गेल्या 70 वर्ष ही येवल्याची लोकसंख्या जवळपास 70,000च्या लोकसंख्येचं गाव आहे। ही काय मेट्रोपॉलिटन सिटी नाही की आज जाऊन या गल्ली या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण व्यवसाय करू शकतो। जे काही आहे ते विंचूर चौफुलीच्या अवतीभोवती व्यापाऱ्यांचं सर्व जाळं बसलेलं आहे। याच्या पलीकडे फार मोठे धंदे या ठिकाणी नाहीयेत आणि मग यांना न्याय कोण देणार? या ठिकाणी किशोर भाऊंचं पत्र वाचण्यात आलं। त्यांनी मुख्यमंत्री साहेबांबरोबर या ठिकाणी की त्यांना येवले शहरातून खूप भरभरून मतं मिळालेली आहे, त्याकरता त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन येवला शहरातले जे नागरिक आहे आपले इथले त्यांना इथं रिलीफ द्यावी आणि कमीत कमी पैशात त्यांना गाळे कसे मिळतील याची काळजी घ्यावी अशी विनंती करतो। व्यक्तिशः मी आमची भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व या आंदोलनात सहभागी आहे व सतत तुम्ही ज्यावेळेस म्हणाल त्यावेळेस योग्य आंदोलन जेव्हा असेल त्यावेळेस आम्ही तुमच्याबरोबर असू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर